बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 फर्स्ट क्वेश्चन झालेलं आहे. टर्मिनेटिंग रिकरिंग. आता राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता ऑलरेडी रॅशनल नंबरच दिलेले आहेत. हे रॅशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये टाकायचे आपल्याला, म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं ना. हा जो 2.1 हा रॅशनल नंबरवर आहे. कशावर आहे? रॅशनल नंबर. आता 127 भागीला 200. ठीक आहे, याला डेसिमल मध्ये लिहायचं. डेसिमल मध्ये कसं रे? पॉईंट मध्ये. बघा, सेकंड मधला फर्स्ट सिंपल, एकदम सिंपल ठेवायचं मॅथला. 127/200. ठीक आहे. आता काय सांगितलं मी तुम्हाला, याला कसं करायचं बघा. याला लिहिताना असं लिहायचं 127/2 × 100. काही चेंज केलं का मी? आपल्या मॅथ मध्ये म्हणजे आपल्या जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही होत द्यायचा. चेंज झाला का काही? 2 × 100 किती? चला 127/2 पटकन. 127/2 पटकन सांगायचं. 127/2 म्हणजे 127 चे अर्धे. हा, पुढं 63.5. किती? 63.5. कोणाचा भाग दिला आपण? 100चा भाग दिला का? अजून दिला का? नाही. तुम्हाला सांगितलेले अपॉन मध्ये जेवढे शून्य वरती तेवढे पॉइंट. अपॉन मध्ये किती शून्य? 2. पॉइंट नंतर किती नंबर आले पाहिजे? 2. पण पॉइंट नंतर ऑलरेडी एक नंबर आहे, तर टोटल किती नंबर आले पाहिजे मग? 3. हा एक आणि या शून्याचे 2, टोटल किती नंबर आले पाहिजे? 3. मग पॉइंट नंतर 3 नंबर 1, 2 आणि 3. समजलं? 0.635. सिंपल एकदम क्वेश्चन. 200 ने भाग द्यायची गरज पडली का? आन्सर एकच येईल. आन्सर मधला काही प्रॉब्लेम, आन्सर सारखंच राहील. फक्त लक्षात ठेवा, आपण काय करतो घाई गडबडीत कधी कधी फक्त 2च पॉईंट देतो. 2 नाही, हा शिल्लकचा ऑलरेडी आहे, हा याच्यामध्ये ऍड करावा लागेल. टोटल किती झाले? 3. ठीक आहे. मला तुम्ही आता हे तर सोपं होतं, मला तुम्ही 4 आणि 5 नंबरचं सोडून दाखवा. 4 आणि 5 हे दोन, दुसरं आणि तिसरं मी घेतो. चौथा आणि 5 सोडून दाखवा तुम्ही मला. सोपं आहे. 4 न भाग 5 न भाग देता येईल ना? 4 न भाग 8 न भाग देता येईल. सोडवा. लक्ष द्या. ऐ बोल नको. आता तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं तुम्ही 4 आणि 5 नंबरचं. चार भागीला 5 याला कोण भाग देऊ शकत नाही तुमच्यापैकी? सांगा बरं. 4 त्याला किती भाग द्यायचा आहे? 5. भाग जातो का? नाही. 0. आता किती झाले? 40. 5 8 40 म्हणजे 0.8 किती आलंय? असं लिहायचं आन्सर. इथं लिहिलं नाही का आपण? असं पूर्ण आन्सर लिहायचं. लक्षात ठेवा 0.635. ठीक आहे. आता 6 नंबरचं, सॉरी 5 नंबरचं 17/8. 17ला जर 8 न भाग दिला आपण तर काय होईल? 8 दुनी 16. खाली उरला 1, भाग जातो का? नाही, म्हणून पॉईंट दिला. आता किती झाले ते? 10. 8 1 8. खाली किती उरले? 2. पॉईंट दिल्यामुळे 0 घेऊ शकतो. आता 8 दुनी 16. खाली किती उरले? 4. परत एक 0 देऊ. 8 पंच 40. म्हणजे काय आन्सर आला आपलं? 2.125. therefore 17/8 is equal to 2.125. ठीक आहे. आता हे लक्षात राहू द्या. काय किती नंबर? किती नंबर? सेकंड. काय तो? 25/99. 25/99. आता याला तर तुम्हाला भाग द्यावाच लागेल ना. कसा भाग देईल सांगा बरं? 25/99. भाग जातो का? नाही. पॉईंट दिला 250. आता कितीचा भाग जाईल इथं? 2चा. बघा सिंपल आहे. 99 गुणिला 2 केल्यापेक्षा 100 गुणिला 2 किती होतात? 200. 99 100 मधून 1 कमी आहे, मग 200 मधून किती कमी राहतील? 2. म्हणजे किती आन्सर? 198. किंवा 99 डायरेक्ट 2चा भाग दिला. आता किती उरतील? वजापैकी सांगा ना. 52. आता कितीचा भाग देईल? 5चा. किती येतील? 100 गुणिला 5 किती? 500.
मग 100 मधून 1 कमी आहे, तर मग 500 मधून किती कमी राहतील? 5. किती? 495. सिंपल लक्षात ठेवायचं. म्हणजे हे उरतील तुमचे किती येईल? 25. म्हणजे परत किती आलं? 250. म्हणजे तुमचं काय चालू राहणार? परत इथं 25, परत 25 असं चालूच राहील. ठीक आहे. म्हणजे काय सरळ सरळ लक्षात राहू द्यायचं. काय राहू द्यायचं? असं खाली 99 असले ना, वरती खाली 99 असेल तर आन्सर तेच येतं वरचं. खाली 9 असेल तर वरचं आन्सर तेच येतं. खाली जर 999 असेल तर वरचं पण आन्सर तेच येईल. कसं आता 25/99, तर याचा आन्सर डायरेक्ट काय येईल मग? 0.25 बार. बार का आलं सांगा बरं? तो नंबर काय होऊन राहिला? रिपीट होऊन राहिला. जो नंबर रिपीट होतो त्याला बार मध्ये टाकतो. सिंगल मध्ये असेल तर काय टाकतो? त्याच्यावर पॉईंट. ठीक आहे. आणि हा 7 वाला सांगा काय तो क्वेश्चन? हा सेकंड नंबरचा, तो थर्ड नंबरचा. 23/7. ठीक आहे. द्या त्याला भाग. 7 न भाग द्या. कुठपर्यंत देता येईल बघा. 23/7 किती येईल? बघा, ज्यांना समजलं नसेल एकदा बघून घ्या. 23 ला जर 7 न भाग दिला आपण, कितीचा भाग देईल? 7×3=21. खाली किती उरले? 2. 2 7 पेक्षा लहान आणि भाग जात नाही. पॉईंट द्या. किती झाले? 20. 7×2=14. खाली किती आले? 6. 7×8=56. खाली किती उरले? 4. 7×5=35. खाली किती उरतील? 5. 7×7=49. खाली किती उरेल? 1. हे किती होतील? 10. 7×1=7. खाली किती उरले? 3. 17 दिसून राहिले का ते? समजून घ्यायचं. आता कसं भागाकार सांगणं तुम्हाला बरोबर नाही या वयात. ठीक आहे ना? मोठे व्यक्ती झाले तुम्ही. पुढच्या वेळेस कविता आहे तुम्हाला टीनेजर्स. किती उरतील खाली? 3. आता हे किती झाले? 30. 7×4=28. खाली किती उरले? 2. आता बघा 2 कुठे? इथं 2 आहे. बघून घ्या. हे 2 इथे आहे. म्हणजे इथला नंबर परत भेटेल तुम्हाला. कसा? याला किती भाग द्याल तर तुम्ही? 7×2=14. म्हणजे हा नंबर परत येईल. 2 8 5 7 1 4. इथून सेम प्रोसिजर परत सेम प्रोसिजर चालू राहील. 2 भेटले ना, म्हणजे किती झाले? 20. म्हणजे हा परत नंबर इथून चालू झाला. पुन्हा कुठेतरी खाली 20 येतील, पुन्हा 20 येतील, पुन्हा 20 येतील. म्हणजे तो नंबर चालू राहील. त्या आन्सर काय आपलं? 23/7 = 3.285714. याच्या डोक्यावर मोठी लिह. ठीक आहे? समजलं? हा 12 झालंय. ठीक आहे. हा नंतर घरी सोडू शकता ना त्याला. आता एवढं भाग देऊ शकता ना. काय पाहून लिहायचं काम आहे? हा 3 नंबरचा हा घरी सोडवायचा. व्हिडिओ पाहून घ्यायचा नंतर. प्रॅक्टिस सेट 2.1. किती नंबरचा क्वेश्चन? थर्ड नंबर. सांगा थर्ड मधला पहिला काय? 0.6. हा लक्ष द्या. महिला मंडळ इकडे पहा. 0.6 डॉट. ठीक आहे. बार त्याला काय म्हणतात मला एक जर आठवून नाही राहिलं. जाऊ द्या. कन्सेप्ट समजून घ्या. असं असल्यावर आपण याला असं लिहू शकतो 9. बघा एक गणित समजलं की बाकीचे समजून जाते. 0.6 याला असं लिहू शकतो का मी? 0.6666 लिहू शकतो ना. मग काय म्हणायचं? लेट x = 0.6666. प्रत्येक जे एक्झाम्पल आहे असं त्याला x म्हणायचं. काय म्हणायचं? x. मग आपण जर देअरफॉर याला 10 ने मल्टिप्लाय केलं, किती मल्टिप्लाय केलं? 10 नच. काय करायचं? पॉईंट नंतर नंबर किती रिपीट येते बघायचे. पॉईंट नंतर नंबर किती रिपीट आहे? 1. 2 असले तर किती मल्टिप्लाय करसाल? 3 असले तर? 4 असले तर? ठीक आहे. आता एकच आहे म्हणून किती मल्टिप्लाय केलं? 10.
मग आता मला सांगा, सपोज मी 10ला 0.45 मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल रे? 10ला मी 0.45 मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल? विचार करून सांगा. हे समजलं तर डायरेक्ट समजून जाईल. किती येईल आन्सर? कसं सोडवायचं सांगितलं तुम्हाला मी? 45 गुणिला 10 किती येईल? 450. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, म्हणजे सरळ सरळ आन्सर काय आलं? 4.5. म्हणजे सरळ सरळ काय समजायचं तुम्ही? एका शून्यानं मल्टिप्लाय केलं तर 1 पॉईंट पलीकडे सरकतो, 2 शून्यानं मल्टिप्लाय केलं तर 2 पॉईंट पलीकडे सरकतील, 3 शून्यानं मल्टिप्लाय केलं तर 3 पॉईंट पलीकडे सरकतील. आपण एका शून्याला मल्टिप्लाय करणार आहोत. इथं एक्सला 10 मल्टिप्लाय केलं की नाही, पुढच्या बाजूला पण कितीने मल्टिप्लाय करणार आपण? 10. म्हणजे 1 6 कुठे येतील? अगोदर. समजलं तुम्हाला? काय झालं? 10 मल्टिप्लाय केल्यामुळे हा पॉईंट पुढे सरकला. किती किती घरं पुढे गेला तो? 1. म्हणजे या 6ला त्यानं इकडे घेतलं. झिरोचं काही महत्व? आता मला सांगा, आपण असं लिहितो का मला 10 मार्क पडले म्हणून? किती लिहिणार? 10 मार्क्स. मग या झिरोला अगोदर होल नंबरमध्ये झिरो एखाद्या संख्येच्या अगोदर असेल तर त्याला महत्व आहे का? नाही. ठीक आहे, माझ्याकडे किती रुपये? 20 रुपये असं म्हणतो का आपण? नाही. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ समजून घ्या. एक गणित समजलं की बाकी पूर्ण समजून जाईल. काय? 10 मल्टिप्लाय केलं म्हणजे 1 अंक इकडे येईल. 100 मल्टिप्लाय केलं तर किती अंक येतील? 2. आणि 1000 मल्टिप्लाय केलं तर किती येतील? 3. कळालं? सेम जर डोक्यावर एक पॉईंट असेल तर किती मल्टिप्लाय करायचं? 10. जर 2 लाईन असतील म्हणजे 2 अंकावर अशी लाईन असेल 12 असेल तर किती मल्टिप्लाय करायचं? 100. आणि 3 अंकावर 12 असेल तर 1000. आता हे आलं. ठीक आहे, आता काय नाही करायचं, सरळ सरळ स्टेप आहे बघा. पहिले असं लिहून घ्यायचं, एकाला एक्स म्हणायचं, मग पॉईंट ठरवून 10 100 किंवा 1000 कितीने मल्टिप्लाय करणे ते ठरवायचं. त्याच्यानंतर ज्यानं मल्टिप्लाय केलेलं आहे त्याला मायनस करायचं. केलं? 10x मधून काय मायनस केला? एक्स. 10x मधून काय मायनस केला? एक्स. मग याच्यातून काय मायनस करसाल? बघा, याला असं म्हणू शकतो ना आपण 0.666, याला 0.6 बार म्हणू शकतो का? म्हणू शकतो. मग हा काय होईल? 6.6 बार होईल का? होईल का? नक्की. हा काय झाला? 0.6 बार. हा 6.6 बार होईल ना? मग 6.6 बारला 0.6 बार मधून मल्टिप्लाय करायचं. बघा, सॉरी, सबट्रॅक्ट करायचं. एकदम सोपं आहे. एका भाषेत बोलतो तुम्हाला, पॉईंट नंतरचा नंबर डायरेक्ट कॅन्सल होत असतो. काय होत असतो? कॅन्सल. 6.6 बार मायनस 0.6 बार. आता बघा, हा पॉईंट नंतर 6 बार आहे, पॉईंट नंतर 6 बार आहे, काय झाला? कॅन्सल. इथं कॅन्सल करण्यासाठी काय आहे का? झिरो आहे फक्त. काय? झिरो. कसं? बघून घ्या. 6.6 त्याच्यातून काय मायनस करायचं? 0.6. आता याच्यातून हे कॅन्सल झालं, इथे आन्सर काय येणार? 0. पॉईंट 6 मधून 0 गेले 6, म्हणजे याचं आन्सर काय आलं तुमचं? 6. किती आलं? 6. आणि 10x मधून x गेला 9x. बरोबर आहे. मग x बरोबर किती आलं? 6/9. काय आलं? 6/9. देअरफॉर x कोणाला म्हटलं होतं आपण? 0.6 ला. 0.6 इज इक्वल टू 6/9. समजलं? परत सांगतो बघा. काय केलं? 0.6 बार होतं, त्याला आपण असं करून घेतलं. ठीक आहे, समजलं? आता याला x म्हटलं आपण. काय म्हटलं? x. याला जर 10x न मल्टिप्लाय केलं तर एक डिजिट इकडे आला, म्हणजे किती झाले ते? 6.6 डॉट 0.6 डॉट. ठीक आहे, आता 10x मधून x कमी करायचा आपल्याला. काय? आपल्याला याला फ्रॅक्शन मध्ये करायचं. कशामध्ये फ्रॅक्शन करायचंय? फ्रॅक्शन मध्ये. मग ह्या प्रोसिजर करावंच लागतील आपल्याला. 10x मधून x कमी केला, इकडे पण 6.6 मधून 0.6 कमी केला. काय लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये पॉईंट नंतरचा नंबर डायरेक्ट कॅन्सल होणार म्हणजे होणार. झाला कॅन्सल. काय उरलं? 6. ठीक आहे, लिहून घ्या पद्धतशीर. अजून 1-2 एक्झाम्पल घेतलं तर क्लिअर होऊन जाईल. बघा, फर्स्ट क्वेश्चन डिटेल मध्ये कशासाठी सांगितलं तुम्हाला? समजण्यासाठी. आता थोडा शॉर्टकट वापर आपण, थोडासा फक्त, जास्त नाही. सांगा, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय? 0.37 बार. काय सांगितलं? क्वेश्चन बघितल्या कळालं पाहिजे. किती व्हॅल्यू घेणार? 100. किती घेणार? 100. आता बघा, लेट सुरुवातीला, सगळ्यात सुरुवातीला करायचं. x इज इक्वल टू
0.37 बार. मग याला असं म्हणू शकतो ना, x इज इक्वल टू 0.37 म्हणू शकतो. छोटा नंबर असेल तर 3 वेळेस लिहायचा, मोठा असेल तर किती वेळेस लिहायचा? 2 वेळेस. आता 9 10 न मल्टिप्लाय करणार आपण. कशाने मल्टिप्लाय करणार? 10 न. मग 10x इज इक्वल 10 नाही रे 100 न का 2 नंबर आहे. रिपीट होणारे नंबर तेवढे शून्य. रिपीट होणारे नंबर किती? 1 2 1 2 1 2 म्हणजे शून्य किती लागतील? 2. 100x न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय सांगितलं? जो नंबर रिपीट होते तो कुठे येईल? अगोदरच्या साईडला येईल. म्हणजे किती येईल अगोदर? 37.37 असं समोर चालतच राहील. मग याला असं म्हणू शकतो ना आपण 37.37 बार म्हणू शकतो. आता त्याच्यानंतरची स्टेप काय? 100x मायनस x इज इक्वल टू 100 ची व्हॅल्यू काय? 37.37 बार आणि x ची व्हॅल्यू काय? 0.37 बार. तुम्हाला काय म्हटलं? पॉईंटच्या नंतरचा नंबर डायरेक्ट कॅन्सल करा. मायनस साइन राहिलं रे, मायनस. बघा बरोबर आहे. 37 काय झालं? पॉईंटच्या नंतरचा नंबर ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. तुम्हाला फक्त वजाबाकी कुठली करायची? पॉईंटच्या अगोदरची. पॉईंटच्या अगोदर किती आहे? 37. इथे किती आहे? 0. 37 मधून 0 गेले 37 आणि 100 मधून x गेला 99x. 99x बरोबर 37. x बरोबर किती येईल? 37/99. ठीक आहे. मग देअरफॉर नंबर काय आहे? 0.37 बार इज इक्वल टू 37/99. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? एक गोष्ट लक्षात आली का? बघा कोणती गोष्ट? 0.6 असं असलं तर 6 आपण नाही आन्सर आलं. 0.37 होतं तर आन्सर काय आलं? 37/99. मग मी जर तुमच्या समोर असा नंबर दिला 0641 बार तर याचा आन्सर काय येईल? 641/999. कळालं? आता अजून एक ट्रिक देतो तुम्हाला. जर असं असेल, काय असेल बघा, समजा 2.3 बार असतील. किती? 2.3 बार. तर एक गोष्ट कळून द्यायची तुम्ही, बार आहे म्हणजे खाली किती येईल? 9 तर येतीलच. जेवढा नंबर रिपीट होईल तेवढा आपण मध्ये काय राहील? नंबर. आता बार आहे तर सॉरी पॉईंट आहे तर एकच आला. ठीक आहे 9. आता मग वरचा नंबर कसा शोधायचा? वरचा नंबर कसा शोधायचा माहितीये का? या 3 ला इकडे घ्यायचं. किती होईल? 23. 23 मधून हा नंबर वजा करायचा. किती होईल? 21. ठीक आहे. सांगतो मी कसं येईल ते. कळालं का? हा शॉर्टकट पण सांगतो. याच्यावर क्वेश्चन बाकी आपला. हा शॉर्टकट कळाला ना तुम्हाला? जर 0 असेल तर डायरेक्ट काय येईल? 2 नंबर असेल तर 99, 3 असेल तर 999, 4 असतील तर 4 वेळेस 9 येतील. समजलं? घ्या लिहून याला पद्धतशीर. पुढचे आन्सर सांगतील मग डायरेक्ट तोंडी सांगा बरं. जमेल का? नाही बरं जाऊ दे. 3 आहे का अगोदर? करू ते पण आपण. सोडवा. हा बघा सांगा. नंतरचा क्वेश्चन होत असतं. विक्स घे, कडापी, पुन्हा काय असतं रे? गुळण्या कर मिठाच्या पाण्याच्या. हा सांगा. 3.17 बार. ठीक आहे. हा क्वेश्चन सोडवला की बाकी सगळं क्लिअर होईल तुमचं. आता x इज इक्वल टू लेट. x इज इक्वल टू लेट म्हणजे समजा x इज इक्वल टू 3.17. ठीक आहे. बरोबर आहे ना? याला असंही ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मला सांगा आपण काय करणार? कितीने मल्टिप्लाय करणार याला? आता याला जर असं लिहिलं 3.17 ला 17 17 17 हे असं चालू राहील. ठीक आहे. कळालं? आता 100x न मल्टिप्लाय करणार आहे आपल्याला. कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 100x. आता या 100x न मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला म्हटलं मी हे 2 नंबर इकडे येतील. किती होईल? 317 होईल. किती होईल? 317. बघा 317 का? बस एवढंच कळायला पाहिजे तुम्हाला. हे 17 तर इकडे येणारच आहे तुम्हाला माहिती आहे. पण ऑलरेडी तर कोण आहे? 3. मग ते पूर्ण टोटल नंबर किती बनेल? 317. समोर किती उरलेले? 17. हे चालूच राहतील असे. म्हणजे याला असं लिहू शकतो का? 317.17 बार लिहू शकतो. मग आता काय करायचं? नाव 100x मायनस x इज इक्वल टू 317.17
आणि इकडे किती होईल 3.17. तुम्हाला काय म्हटलं मी, पॉईंट नंतरचे म्हणजे जे बारवाले किंवा डॉटवाले ते डायरेक्ट काय होणार कॅन्सल. म्हणजे उरलं काय आपल्याकडे फक्त 317 वजा 3. आता एक नंबर आला आपल्याकडे 317 वजा 3. बघा पॉईंट नंतरच्या दोन नंबर, पॉईंट नंतरचे हे नंबर कट झाले किंवा सरळ सरळ ज्याच्या डोक्यावर बार आहे डॉट आहे ते नंबर काय होणार कट. पॉईंटच्या अगोदर बघा फक्त 317 वजा 3 किती उरले, इकडे 99 इकडे 314. म्हणजे आन्सर काय आला, x इज इक्वल टू 314 भागीला 99. ठीक आहे. आता तुम्हाला तेच सांगितलं बघा, समजा सपोज समजून घ्या शॉर्ट मध्ये, समजा असा नंबर आहे 2.89 बार. तेच आन्सर डायरेक्ट कसं काढायचं बघा, डायरेक्ट सांगतो. 2.89 बार आहे का नाही, मग याला दोन तर इथं अगोदर आहे तुम्हाला माहिती आहे. हा जो रिपीट झालेला नंबर किती आहे 89, 289. बघा सिंपली सांगतो, दोन अगोदरच आहे, रिपीट झालेला नंबर किती आहे 200, सॉरी रिपीट झालेला नंबर 89, त्याला जोडून दिला. पॉईंटच्या अगोदर किती आहे, पॉईंटच्या अगोदर 2, हे झालं याचा आन्सर. किती आन्सर मग 287/99. मग याचा आन्सर डायरेक्ट कसं काढू शकतो आपण, आता मला सांगा. 3.17 आहे, किती 3.17. तर इथं किती येईल मग 317. 317 मधून कमी किती करणार, पॉईंटच्या अगोदरचे नंबर 3. आता खाली किती घ्यायचे का, दोन नंबर रिपीट म्हणून 99. तर आन्सर काय येईल 314 भागीला 99. हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचं बरोबर आहे का नाही. ठीक आहे, सोडवा आता पुढचं सोडवा ना. हा बघा पुढचा क्वेश्चन सांगा, 4 नंबरचा किती आहे, किती 15.89 बार. ठीक आहे. आणि हा लास्ट नंबरचा किती सांगा ना, एक एक आकडा सांगा. 2.514. ठीक आहे. डायरेक्ट आन्सर तर काढतील तुम्हाला आता याचं डायरेक्ट आन्सर कसं येईल 1589. त्याच्यामधून वजा किती करणार 15 आणि खाली किती 99. हे झालं याचं डायरेक्ट आन्सर. याचं डायरेक्ट आन्सर 2514. ठीक आहे. त्याच्यातून वजा किती करणार 2, पॉईंटच्या अगोदरचा नंबर किती रिपीट आहे 3. हे झालं याचं आन्सर. सिंपली कळालं. आता हे आन्सर कसे आणायचे बघा, लेट x इज इक्वल टू 15.89 बार. याला असं म्हणू शकतो 15.89 चालत चालेल असं समोर. याला जर आता मल्टिप्लाय कितीने करायचं, याला 100. इकडे लक्ष द्या जरा, समजून घ्या, लिहायची गडबड नका करू, पेन खाली ठेवा सगळेजण. याला कितीने मल्टिप्लाय करायचं 100. 100 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, जो नंबर रिपीट येतो इकडे येणार 1589.89 असे समोर चालूच राहणार. ठीक आहे. आता मला सांगा, आपण याच्यानंतर काय करतो 100x मायनस x. मग इकडे काय करणार 15.89 बार. ठीक आहे. मायनस 100x, सॉरी 1589 इथे लिहून घ्या वाटलं, जर तुमचं कन्फ्युजन होत असेल ना असं लिहून घ्या 1589.89 बार. ठीक आहे. मायनस ओरिजिनल नंबर काय 15.89. बघा तुम्हाला एक तर गोष्ट कळायला पाहिजे, एक्स म्हणजे काय असतो ओरिजिनल नंबर. 89 काय होणार कॅन्सल. 100 वजा एक्स 99 एक्स. 1589 मधून आता हे कमी करायचे आपल्याला 89 बार काय होणार कॅन्सल. फक्त काय येणार 1589 वजा 15 म्हणजे एक्स बरोबर किती येईल 1574 भागीला 99. ते चाललं का नाही आन्सर बघा. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आता. ठीक आहे, हा लिहून घ्या.